श्री स्वामी समर्थ। तर इथे श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज इथे आपल्याला बनवायचं आहे रसम राईस। तुम्हाला तोंडाला काहीच अजिबात चव नसेल ना, तुम्ही एकदा नक्की करून पहा। रसम राईस खूप छान असं मन भरेल पण पोट नाही भरणार अशा पद्धतीचं हे रसम राईस आहे। चला तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। ते आपल्याला रसम राईस करण्याकरिता इथे एक मी भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 वाटी बासमती लांबगा तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता। आणि अर्धी वाटी तूर डाळ घ्यायची। आता ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि आपली पूर्ण तयारी होईपर्यंत आपल्याला पाण्यात भिजवत घालायचे। आधी स्वच्छ धुवून घेऊया। खूप छान होतो हा रसम राईस। दोन वेळेस तांदूळ आणि डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला आता 1 ग्लास पाणी टाकून हे बाजूला ठेवूया आणि बाकीची तयारी करून घेऊया। 1 वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये चिंच टाकून घ्यायची। 1-2 चमचे चिंच असेल, हे स्वच्छ धुवून घेऊया। हे चिंच मी स्वच्छ धुवून घेतले, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि या चिंचेसोबत आपल्याला 1 चमचाभर गूळ टाकायचा। आंबट गोड खूप छान लागते चव। थोडासा गूळ आणि चिंच मी भिजवत घातलेले। आता छोटे कांदे घेतलेले तिथे मी 5 आणि 1 मोठा टोमॅटो आणि 1 छोटा टोमॅटो हे कट करून घ्यायचे। कांद्याचे फक्त आपल्याला 2 ते 3 फोडी करायचे, जास्त बारीक नाही करायचे। सगळ्यात आधी हे छोटे कांदे कट करून घेऊया। हे बघा असा कट केलेला आहे मी कांदा। मोठा ठेवायचा कांदा, एकदम बारीक नाही करायचा। एका कांद्याचे फक्त मी 2 ते 3 भाग करून घेतले। आता टोमॅटो कट करून घेऊया। टोमॅटो आणि कांदा कट करून झालेला आहे। आता आपला तांदूळ छान भिजलेला आहे। आता आपण या रसम राईसला फोडणी देऊन घेऊया। इथे एक मी कुकर ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। 1 चमचा तेल आणि 1 चमचा तूप टाकून घ्यायचं। आता 1 चमचा तूप टाकायचं। नाहीतर तुम्ही तेल पण नुसतं वापरू शकता आणि तूप पण वापरू शकता, कोणतेही, किंवा मग असं मिक्स पण टाकू शकता। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे आणि मोहरी टाकून घेऊया। जिरे मोहरी छान फुलायला लागले की आपल्याला कुटलेला लसण टाकायचंय। जिरे मोहरी छान फुलायला लागलेले आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा कुटलेला लसण, कट केलेला कांदा, छोटा चमचा हिंग। कांदा थोडासा परतून घेऊया। कढीपत्ता। कांदा पूर्णपणे लाल नाही करायचा आपल्याला, कलर चेंज झाला की आपल्याला काही मसाले टाकायचे। कांद्याचा कलर चेंज झालेला आहे, आता काही मसाले ऍड करू यामध्ये। गॅस थोडा कमी करून घ्यायचा। चवीनुसार लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि थोडंसं कलर छान येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची अर्धा चमचा, गरम मसाला 1 चमचा, धने जिरे पावडर अर्धा चमचा, सगळ्यात महत्त्वाचं 1 चमचा सांबर मसाला। आता हे मिक्स करून घेऊया। थोडंसं मसाले छान भाजले ना तेलामध्ये की आता आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचंय। मसाले छान भाजले, आता टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो छान मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा। 5-6 अख्खा लसण टाकायचंय, काही कुटलेला टाकायचं आणि काही असाच अख्खा टाकायचा। थोडंसं परतून घेऊया लसणाला। पूर्णपणे तुम्ही असाच लसण टाकला तरी चालतो। हिरवी मिरची पण थोडीशी ऍड करू शकता। आता हा भिजवलेला तांदूळ आणि डाळ टाकून घ्यायची, मिक्स करून घेऊया। तांदळाचे 4 पट पाणी टाकायचे आपल्याला, म्हणजे भात छान चिकट असा शिजला जातो। इथे मी 4 पट पाणी टाकलेलं आहे तांदळाच्या। आता याच्यामध्ये चिंच गुळाचं पाणी टाकायचं। 1 चमचा कसुरी मेथी थोडीशी हाताने चोळून टाकायची आणि थोडीशी बारीक केलेली कोथिंबीर पण टाकूया। बारीक कट केलेली कोथिंबीर
आता थोडंसं उकळी येऊ द्या, मग आपल्याला 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या झाकण लावून. थोडंसं उकळी यायची, मग मिक्स करून आपल्याला झाकण लावून छानपैकी शिजवून घ्यायचे. रसम राईस छान उकळलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे अजून 1 चमचा आणि चमच्याने मिक्स करून याचं झाकण लावून घेऊया. झाकण लावलेलं आहे, याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता गॅस बंद करून घेऊया. कुकर थंड झाला का चेक करून घेऊया. किती सुगंध यायला लागलाय मस्त बघा. कुकरच्या शिट्टीमधून जी हवा येते ना, कुकर छान थंड झालेला आहे. हवा पूर्ण काढून घ्यायची. आता झाकण खोलून घेऊया. किती छान चिकट असा रसम राईस तयार झालेला आहे. आता याला थोडासा आपण तडका देऊया आणि चिरलेली कोथिंबीर टाकूया. इथे 2-3 मिरच्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये आपण तडका तयार करायचा. हे तडका टाकून घेऊया. आता बारीक कट केलेली कोथिंबीर. सुंदर असा आता इथं रसम राईस तयार आहे बघा. किती सुंदर झालेला आहे. आता याच्यावरती आणखीन तूप टाकून तुम्ही खाऊ शकता. बघा सुंदर असा तयार आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. हा रसम राईस आपला इथे तयार आहे.